सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जनतेच्या सेवेत रमणारा पोलीस बांधवांकडून गणरायाला जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप। गणराया आमच्या परिवारासह तालुक्यातील जनतेस सुखी समृद्धी ठेव व संकटापासून मुक्त कर। चोपडा शहर पोलीस ठाण्यात गणेश चतुर्थी निमित्ताने गणरायाची स्थापना करण्यात आली होती व जनतेच्या सेवेत रमून पोलीस बांधवांकडून मनोभावे पूजा करण्यात येत होती व कामाच्या ताण, जनतेची सेवा, ऊन वारा असो वा पाऊस असो, सण उत्सव असो, प्रत्येक संकटाला तोंड देऊन पोलीस बांधव सेवा बजावत असतात। आणि 5व्या दिवशी शहरातील गणपती विसर्जन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले। सकाळी 6 वाजेपासून रात्री 3 वाजेपर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वालटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी, पोलीस कॉन्स्टेबल विजय बच्छाव पोलीस बंदोबस्त ठेवून पोलीस बांधवांकडून सेवा बजावण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेश विसर्जन शांततेत पार पडले। त्यात अनंत चतुर्थी निमित्ताने महाराष्ट्रातील संपूर्ण गणेश विसर्जन होत असते। यामुळे शहरातील पोलीस बांधव जिल्ह्यात सेवा बजावत असतात। त्यामुळे 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर 13व्या दिवशी पोलीस बांधवांकडून पोलीस प्रशासनाच्या गाडीवरून वाजत गाजत मिरवणूक चोपडा शहर पोलीस स्टेशन पासून ते मेन रोड या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला। गणपती विसर्जन करताना आज पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर मोकळा उत्साह व आनंद दिसत होता। कारण शहरात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटना, नागरिकांच्या समस्या, घरगुती भांडण, तंटे सोडवण्यातच दिवस जात असतो। थोडीफार विश्रांती नाही तर तास ना तास जनतेच्या सेवेत पोलीस दादा रमत असतो। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। जेवढे